नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि श्री स्वामी समर्थ या नामजपाने काय फायदे होतात याचीच माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नामस्मरणाचे काय महत्त्व आहे हे आपण भक्त प्रल्हादाच्या एका छोट्याशा कथेतून ऐकूया. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णुभक्त होता. त्याचा पिता हिरण्यकश्यपू स्वतःला अमर आणि सर्व शक्तिमान समजायचा. त्याला प्रल्हादाची विष्णुभक्ती मान्य नव्हती, पण प्रल्हादाने आपल्या भक्तीला आणि नामस्मरणाला कधीही सोडले नाही. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीमध्ये न जळण्याचा वर होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकाला प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसण्यास सांगितले. होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण प्रल्हादाने त्या क्षणी देखील अखंड भगवान विष्णूंचे नामस्मरण सुरू ठेवले. नामस्मरणाच्या शक्तीमुळे प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिका जळून भस्मसात झाली. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा भक्त दृढ विश्वास आणि समर्पणाने ईश्वराचे नामस्मरण करतो तेव्हा कोणतेही संकट त्याला स्पर्श करू शकत नाही. होलिकेचा अहंकार आणि दुष्ट हेतू तिला नाशाकडे घेऊन गेला. याउलट प्रल्हादाची भक्ती आणि नामस्मरण यांच्या शक्तीमुळे तो अग्नीमध्येही सुरक्षित राहिला. या कथेमधून आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व समजते. महाराजांनी कधीही कर्मकांडाला महत्त्व दिले नाही, पण नेहमीच नामस्मरण करा असा उपदेश दिला. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे. म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून प्रेमाने दिवसरात्र जप करणाऱ्या व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. म्हणजेच स्वामी नामाचा जप केल्यामुळे चारी पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन मनुष्य हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहत नाही. नामस्मरण का करावे? नामस्मरण हे फक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी नाही, तर स्वामींच्या प्राप्तीसाठी, स्वामींनी त्यांच्या चरणी आपल्याला स्थान द्यावे, त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठी करावे. स्वामी स्वतः भगवान शंकरांचे नामस्मरण करत असत. एकदा स्वामी आणि बाळप्पा महाराज यांच्यामध्ये संवाद होतो. स्वामी म्हणतात, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरीही मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध भोगावेच लागते. बाळप्पा महाराज विचारतात की स्वामी, मग यावर उपाय काय? तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नसतो. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. एका दुसऱ्या प्रसंगी सेवेकऱ्यांनीही स्वामींना विचारले की स्वामी, तुम्ही कोणाचा जप करता? तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणजेच नामस्मरण करणारा व्यक्ती महाराजांना अत्यंत प्रिय असतो. नामस्मरण हे तुम्ही चालता बोलता, उठता बसता, काम करत असताना कधीही करू शकता. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनीही नामस्मरणाची प्रभावी सेवा करावी. नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीच हवी, माळच हवी, हेच हवे, असेच हवे असे काही नाही. तुमचा भाव स्वामी बघतात. मासिक धर्म, सुतक, विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही. परमेश्वराने सर्व सुखद दुःखद प्रसंगी अडचणीच्या वेळी आपल्याला उपलब्ध करून दिलेली ही एक दिव्य उपासनाच आहे. भक्तिमार्गातील सर्वोत्तम सेवा म्हणजे नामस्मरण आहे. तर चला आता बघूया की नामस्मरणाचे काय फायदे आहेत. स्वामींचे सतत नामस्मरण केल्यामुळे आपल्याभोवती स्वामींचे संरक्षक कवच निर्माण होते. दिवसाची सुरुवात नामस्मरणाने केल्याने आपला दिवस उत्तम जातो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. आपले मन प्रसन्न राहते. आपण उत्साही राहतो. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपले विचार सात्विक शुद्ध होतात. आपली बुद्धी विचलित होत नाही आणि वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो. मनामध्ये वाईट विचारही येत नाहीत. आपली विचारशक्ती वाढते. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्या मनाची ताकद वाढते. मन खंबीर बनते. घरामधील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो. घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते. त्यामुळे घरातील वादविवादही कमी होतात. सतत नामस्मरण केल्याने आपल्याला चांगली ऊर्जा मिळते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या तक्रारी किंवा जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते. सतत नामस्मरण केल्याने प्रारब्ध शुद्धी होऊ लागते आणि त्यामुळे भविष्यातील संकटे दूर होतात. संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो. संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्यामुळे आपल्याला मनशांती मिळू लागते. त्यामुळे आपला राग कमी होतो आणि राग आलाच तर पटकन निवळतो. ज्यांना खूप राग येतो अशांनी सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा. सतत नामस्मरण केल्यामुळे आपल्या षड्रिपूंवर आपले नियंत्रण राहते. श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये सांगितल्याप्रमाणे बाळप्पा महाराजांनीही सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1.25 लाख जप केल्यामुळे त्यांच्या नाभीतून विषाची पोळी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळे सतत नामस्मरण केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची विषबाधा होत नाही. आकस्मिक संकटांपासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल होतात. आपण सुखी आणि समाधानी होऊ लागतो.
नामस्मरणामुळे आपल्या मनातील चिंता, ताणतणाव कमी होतो, आपला आत्मविश्वास वाढतो, मनाची चंचलता कमी होते आणि मन एकाग्र होऊ लागते, मनाची शक्ती वाढते, उतावळेपणा कमी होतो. मन एकाग्र झाल्यामुळे आध्यात्मिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगती होते, निर्णय क्षमता वाढते, हाती घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये योग्य मार्ग दिसून यश मिळते. सतत नामस्मरण केल्यामुळे स्वामींचे संरक्षक कवच आपल्या भोवती असल्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यांपासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही नामजपाची सवय लावावी. कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा तरी महाराजांचे नामस्मरण करण्यास लावावे किंवा त्यांना ऐकवावे. यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडतात, त्यांची बुद्धिमत्ता वाढते, मुलांचेही आरोग्य, शिक्षण चांगले होते. व्यसन किंवा वाईट संगतीपासून आपली मुले सुरक्षित राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर ते हळूहळू कमी होते आणि अंती सुटतेही. जीवन शुद्ध आणि सात्विक होऊ लागते. ज्यांना आपले व्यसन सोडायचे असेल त्यांनी डॉक्टरी उपचारांबरोबरच नामस्मरणाचीही उपासना करावी. घरातील एखादी व्यक्ती हरवली असेल तर संकल्पयुक्त नामस्मरणाची सेवा करावी. यामुळे त्या व्यक्तीचा शोध लागण्यास मदत होते. घरामध्ये सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्यजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. नित्य नामस्मरणामुळे आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात, कर्जमुक्ती होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत, पण नित्य नामजपाने आपल्या कष्टांना स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास लवकर मदत होते. सतत नामजप केल्याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो, स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्यामुळे आपले स्वभावदोष कमी होतात. अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव, निर्दयता असे दुर्गुण कमी होऊ लागतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू होते. आपली वाचाशुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात. आपल्या वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. संततीप्राप्ती, अपत्यप्राप्तीसाठी डॉक्टरी उपचारांबरोबरच संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या मुलांशी आपले पटत नसेल, वादविवाद होत असेल तर अशा अडचणींमधून मार्ग मिळतो. मन परिवर्तन झाल्यामुळे एकोपा वाढतो. एखाद्याच्या विवाहामध्ये अडथळे येत असेल किंवा जुळलेले लग्न मोडत असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींना नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने अनेक दोष दूर होतात. पितृदोषामधून पण ज्या समस्या उद्भवतात त्या नामजपाच्या सेवेने हळूहळू दूर होऊ लागतात. कोर्ट कचेरी, स्थावर, मालमत्ता यांसारखी कामे होत नसेल किंवा या कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतात. संकल्पयुक्त नामस्मरणाची सेवा केल्यामुळे व्यवसाय, धंदा, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते, व्यवसायामध्ये वृद्धी होते. रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण करत राहिल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते, प्रारब्ध शुद्धी होऊ लागते, हातून चांगले कर्म होऊ लागतात, भोग भोगण्याची ताकद मिळते, जन्मांतरीची पापे नष्ट होतात. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे आपल्याला अनेक दोष लागत असतात. या दोषांमुळे जे पाप लागते त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपले जीवन सुलभ होते. सतत नामजप केल्याने सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते. आपली सेवा, उपासना वाढू लागते. त्यामध्ये कंटाळ येत नाही. आध्यात्मिक प्रगती होते. गुरूंच्या नामस्मरणाने आपल्याला गुरुबळ लाभते. ग्रहपीडा किंवा कुंडली दोष नष्ट होतात. तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यांसाठी नाही तर स्वामींची भक्ती वाढावी, स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. तुमच्या आसपास असे कोणी लोक असतील जे अशिक्षित आहेत, वेळेअभावी ज्यांना सेवा करण्यास जमत नसेल, जे खचून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगावे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणींमधून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल. नाम घेतले की संकटे येणारच नाहीत, पैशांचा पाऊस पडेल असे काही नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड ही समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. स्वामींच्या नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. तुम्ही कधीही, कुठेही, कोणत्याही परिस्थितीमध्ये नामस्मरण करू शकता. त्यामुळे आजपासूनच स्वामींच्या प्राप्तीसाठी नामस्मरण सुरू करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.